श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेच्या असंख्य कथा आपण ऐकतोच, पण आज मी सांगणार आहे एक सत्य आणि प्रेरणादायी कथा. स्वामी समर्थ महाराजांनी एका गरीब भक्ताचं आयुष्य कसं बदललं ते आपण या कथेच्या माध्यमातून आज ऐकणार आहोत. तर गोष्ट अशी आहे, एका छोट्या गावात रघु नावाचा माणूस राहत होता. तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली होती. ना पैसा, ना अन्न आणि मनात फक्त चिंता. एके दिवशी तो फार निराश होऊन म्हणाला, स्वामी, मी काही चूक केली असेल तर मला माफ करा, पण आता माझं नशीब बदलण्याची कृपा करा. त्या रात्री रघुला एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वामी समर्थ माऊली त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, रघु, सकाळी गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली जा. तिथं तुला तुझं भविष्य सापडेल. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रघु सकाळी त्या ठिकाणी गेला. त्याला तिथे एक जुनी मातीची हंडी सापडली. त्यात सोन्याच्या नाण्यांचा खजिना होता. तो हसला, रडला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी महाराज, मी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलं. रघुने त्या पैशांचा वापर स्वामींचे मंदिर बांधण्यासाठी केला. तेव्हापासून त्या गावात कोणालाही दारिद्र्याने त्रास दिला नाही. लोक म्हणू लागले, जिथं स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे कधीच कशाचाही अभाव राहत नाही. माऊलींची कृपा अमाप आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला योग्य वेळी योग्य तोच मार्ग दाखवतात. तर अशी होती रघुची नशीब बदलण्याची एक सत्य आणि प्रेरणादायी कथा. तर तुम्हीही स्वामी महाराजांवर मनापासून दृढ भक्तीने आणि श्रद्धेने विश्वास ठेवा. स्वामी सतत प्रत्येक गोष्टीत आपल्यासोबत, आपल्या पाठीशी असतात, हा विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.